बघूयात 100% बातम्या। औरंगाबाद जिल्ह्याचे छत्रपती संभाजीनगर आणि उस्मानाबाद जिल्ह्याचं नाव बदलून धाराशिव करण्याचा निर्णय घेण्यात आला। मात्र या निर्णयावरून आता जिल्ह्यातलं राजकारण तापलंय। नामांतराच्या निर्णयाचे कुठे समर्थन तर कुठे विरोध व्हायला सुरुवात झाली आहे। एमआयएमचे खासदार इम्तियाज जलील यांनी औरंगाबादच्या नामांतराला विरोध दर्शवलाय। या निर्णयाला विरोध करत जलील यांनी जिल्हाधिकारी कार्यालयासमोर बेमुदत साखळी उपोषण सुरू केलंय। ज्या पद्धतीने औरंगाबादचं नामांतर छत्रपती संभाजीनगर करण्यात आलं, त्याच पद्धतीने मुंबई, नागपूर, कोल्हापूरचं नामांतर करण्यात यावं अशी मागणी जलील यांनी केली आहे। तर एकीकडे जलील यांनी उपोषणाला सुरुवात करताच दुसरीकडे औरंगाबादच्या नामांतराला समर्थन देण्यासाठी मनसेकडून स्वाक्षरी अभियान राबवलं जात आहे। लोकशाही मार्गाने आम्ही त्याचा विरोध करणार आहे आणि आज सुरुवात झालेली आहे। त्यामुळे हा फक्त विरोध म्हणून ते करतात, त्या विरोधाला त्यांच्या पद्धतीने उत्तर देण्यात येईल। जलील यांचं उपोषण आणि मनसेची स्वाक्षरी मोहीम यामुळे छत्रपती संभाजीनगर शहरात पोलीस बंदोबस्त वाढवण्यात आलाय। आगामी काळात या नामांतराच्या मुद्द्यावरून राजकीय वातावरण अधिक तापण्याची शक्यता आहे। औरंगाबादच्या नामांतराविरोधात एमआयएमचे खासदार इम्तियाज जलील यांनी आक्रमक भूमिका घेतली आहे। छत्रपती संभाजीनगर नावाला विरोध दर्शवण्यासाठी जलील यांनी बेमुदत साखळी उपोषण सुरू केलं। मात्र जलील यांचं आंदोलन वेगळ्याच कारणानं वादात सापडलं। खासदार इम्तियाज जलील यांच्या बेमुदत साखळी उपोषण आंदोलनामध्ये औरंगजेबाचे फोटो झळकल्यानं पुन्हा एकदा वादाला तोंड फुटलंय। छत्रपती संभाजीनगर नामकरणाला विरोध दर्शवत एमआयएमनं औरंगजेबाचे फोटो झळकावले। औरंगाबाद कृती समितीच्या माध्यमातून हे आंदोलन सुरू आहे। यात कुठल्याही पक्षाचे बॅनर नाही, मात्र औरंगजेबाचे फोटो झळकल्यानं नवा वाद निर्माण झालाय। औरंगजेबाच्या फोटोमुळे नामांतरापासून सुरू झालेल्या आंदोलनाला वेगळं बळ लागलंय। या फोटोवरून जलील यांच्यावर ठाकरे गटानं जोरदार हल्ला केलाय। तसंच स्वराज्याच्या शत्रूंचा पुळका कशासाठी असा संतप्त सवाल सामान्यांकडून उपस्थित केला जातोय। उद्धव ठाकरे यांची कोकणातल्या खेडमध्ये जाहीर सभा होणार आहे। ठाकरे गटाकडून या सभेची जोरदार तयारी करण्यात आलेली आहे। गोळीबार मैदानात होणाऱ्या या सभेतून जोरदार शक्ती प्रदर्शनाचा ठाकरे गटाचा प्रयत्न असणार आहे। उद्धव ठाकरे यांची रत्नागिरीतल्या खेडमध्ये उद्या सभा होणार आहे। ठाकरेंच्या या सभेसाठी मुस्लिम समाज एकवटलाय। या सभेला मुस्लिमांनी मोठ्या संख्येने उपस्थित राहावं असं आवाहन मराठी मुस्लिम सेवा संघाचे अध्यक्ष फकीर ठाकूर यांनी केलंय। या संदर्भातलं एक पत्रक मुस्लिम समाजाकडून काढण्यात आलंय। उद्धव ठाकरे लोकशाही आणि संविधान वाचवणारे नेते असा उल्लेख या पत्रकात करण्यात आलाय। ठाकरे यांच्या सभेत राष्ट्रवादीचे माजी आमदार संजय कदम शिवबंधन हाती बांधणार आहेत। त्यामुळे उद्धव ठाकरे यांचा गट अधिक सक्षम होणार असल्याची चिन्ह आहेत। शिवाय मुस्लिमांना या सभेला मोठ्या संख्येने उपस्थित राहण्याचं आवाहन करण्यात आलंय। त्यातच मुस्लिम समाजाकडून मिळालेल्या पाठिंब्यानं ठाकरे गटाला मोठं बळ मिळालंय। मनसे नेते संदीप देशपांडे यांच्यावर हल्ला प्रकरणी दोघांना मुंबई पोलिसांनी गुन्हे शाखेनं ताब्यात घेतलेलं आहे। दोघेही भांडूप पश्चिम भागातले रहिवासी असल्याची माहिती सूत्रांनी दिली आहे। एक जण हा शिवसेनेचा कार्यकर्ता असल्याचं सुद्धा सांगितलं जातं। मनसेचे नेते संदीप देशपांडे यांच्यावर शुक्रवारी शिवतीर्थावर मॉर्निंग वॉक करताना हल्ला करण्यात आला होता। संदीप देशपांडे यांच्यावर झालेल्या हल्ल्याचं सीसीटीव्ही फुटेज पोलिसांच्या हाती लागलंय। हल्ला करून पळून जाणारे आरोपी सीसीटीव्ही फुटेजमध्ये दिसून येत आहेत। या सीसीटीव्ही फुटेजच्या आधारे पोलिसांनी 4 आरोपींची ओळख पटवली आहे। हल्लेखोरांचा शोध घेण्यासाठी पोलिसांनी 8 तुकड्या तयार करून वेगवेगळ्या ठिकाणी तपास केला। अखेर या प्रकरणी 2 जणांना ताब्यात घेण्यात आलंय। हे दोघे जण भांडूप पश्चिम भागातले रहिवासी असल्याचं कळतंय। पोलीस इतर संशयितांचा शोध घेत आहेत। ताब्यात घेण्यात आलेल्या संशयितांपैकी सोळंकी असं एका संशयिताचं नाव असून तो शिवसेनेचा कार्यकर्ता असल्याचं सांगण्यात येत आहे। राजकीय वादातून हल्लेखोरांनी हल्ला केल्याचं चौकशीतून समोर आलंय। संदीप देशपांडेंवरील हल्ल्याप्रकरणी पोलिसांच्या तपासाला आता वेग आलाय आणि या प्रकरणावरून मनसे आणि ठाकरे गटाच्या नेत्यांमध्ये आरोप प्रत्यारोपांच्या फैरी झडत आहेत। माझ्यावर हल्ला कोणी केला हे मला माहित आहे, त्याबाबतची माहिती मी पोलिसांना दिली आहे। आरोपी शिवाजी पार्कात क्रिकेट खेळायला आलेले नव्हते। त्यांचे कोच कोण आहेत हे सुद्धा पोलीस शोधून काढतील असं मनसेचे नेते संदीप देशपांडे म्हणाले। मी कोविड घोटाळा काढला, त्याची तक्रार केली आणि 48 तासात माझ्यावर हल्ला झाला असा आरोप करत संदीप देशपांडेंनी संशयाची सुई ठाकरे गटाकडे वळवली आहे। मला 100% खात्री आहे की नुसतेच काल शिवाजी पार्कला जे क्रिकेट खेळायला आलेले ते क्रिकेटर्स नाही, तर त्यांचे कोच पण कोण आहेत ते मुंबई पोलीस शोधतील। हा हल्ला झाल्यानंतर मनसेचे नेते अमेय खोपकरांनी हल्ल्यामागे ठाकरे गटाचे नेते असल्याचा आरोप केला होता। त्यावर ठाकरे गटाच्या नेत्यांनी खोचक टोला लगावलाय। अशा चिल्लर लोकांवर फार काही बोलण्याची मला गरज वाटत नाही। स्वतःच्या प्रसिद्धी करता, त्याची सिक्युरिटी मिळवण्याकरता हे सगळं केलं असेल। मनसैनिक आणि ठाकरेंच्या शिवसैनिकांमधला संघर्ष गेल्या काही वर्षात शमला होता, पण संदीप देशपांडेंवरच्या हल्ल्यानंतर हा संघर्ष पुन्हा पेटण्याची शक्यता निर्माण झाली आहे। कसबा विधानसभा पोटनिवडणुकीमध्ये विजय मिळवल्याच्या नंतर महाविकास आघाडीचा उत्साह वाढलाय। त्यामुळे आता येणाऱ्या काळामध्ये निवडणुका एकजुटीनं लढण्याचं आवाहन ठाकरे गटाचे नेते संजय राऊत यांनी केलंय। एवढंच नाही तर 2024ला मविया 200 जागा जिंकण्याचा दावा केला।
कसबा विधानसभेच्या पोटनिवडणुकीत यश मिळवल्यानंतर महाविकास आघाडीच्या नेत्यांना 100 हत्तीचं बळ आलंय. कसबा तो अभी झांकी है, महाराष्ट्र अभी बाकी है असं म्हणत महाविकास आघाडीला एकजूट राहण्याचं आवाहन संजय राऊतांनी केलंय. शिवाय 2024च्या निवडणुकीसंदर्भातलं भाकीत व्यक्त करत भाजप आणि शिंदे गटालाही संजय राऊतांनी डिवचलंय. विधानसभेत महाविकास आघाडीच्या 200 पेक्षा जास्त जागा निवडून देतील. याचा अर्थ असा की जनमत हे भारतीय जनता पक्षाच्या विरोधात, शिंदे आणि फडणवीस सरकारच्या विरोधात गेलेलं आहे. भाजपच्या महाशक्तीसमोर मवियाची शक्ती निर्माण करण्याच्या प्रयत्नांना कसब्याच्या निकालानं बळ दिलंय. त्यामुळे आगामी काळात हा राजकीय संघर्ष अधिक तीव्र होण्याची शक्यता आहे. कसबा विधानसभा पोटनिवडणुकीच्या निकालामुळे महाविकास आघाडीमध्ये चांगलाच उत्साह निर्माण झालाय. राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार यांनी बदलाचे वारे दिसायला लागल्याचं म्हटलंय. त्यामुळे भाजपकडून सुद्धा शरद पवार यांना उत्तर देण्यात आलं. कसब्यात विजय मिळाल्यानं महाविकास आघाडीच्या नेत्यांना चांगलंच स्फुरण चढलंय. कसब्याच्या विजयामुळे देशभरातला मतदार परिवर्तनाच्या तयारीत असल्याचं वक्तव्य राष्ट्रवादी काँग्रेसचे सर्वेसर्वा शरद पवार यांनी केलंय. दरम्यान शरद पवार यांनी नुकत्याच लागलेल्या 3 राज्यातील निकालांकडे पाहिलं नाही असा टोला चंद्रशेखर बावनकुळेंनी लगावलाय. या देशात एक प्रकारच्या बदलाचं वारं हे दिसतंय आणि त्याचे परिणाम उद्याच्या निवडणुकीत बघायला मिळावे तशा अपेक्षा आहे. मला वाटतं की ते जे सांगतात आहे ते कार्यकर्त्याला आव्हान करता सांगतात. कसबा पोटनिवडणुकीत मिळालेल्या विजयानं विरोधकांच्या आकांक्षांना तुम्हारे फुटलेत. त्यामुळे विरोधकांच्या वक्तव्यावरून आता देश काबीज करण्यासाठी लागणारं आत्मविश्वासाचं इंधन त्यांना पोटनिवडणुकीच्या विजयानं मिळाल्याचं समोर येत आहे. पुण्यातल्या कसब्यातून पोटनिवडणुकीमध्ये विजय मिळवलेल्या रवींद्र धंगेकरांच्या समर्थकांनी आता कोल्हापुरात सुद्धा हुईज धंगेकर असा उल्लेख असलेले बॅनर लावलेले आहेत. पुण्याचे पालकमंत्री आणि मूळ कोल्हापूरचे असलेले चंद्रकांत पाटील यांना डिवचण्याचा धंगेकर समर्थकांनी प्रयत्न केला. पुण्यातल्या कसबा मतदारसंघाच्या पोटनिवडणुकीत मवियाच्या रवींद्र धंगेकरांनी भाजपच्या हेमंत रासनेंना धूळ चारत भाजपचा एकेकाळचा गड काबीज केला. या निवडणुकीच्या प्रचारात पुण्याचे पालकमंत्री चंद्रकांत पाटील यांनी हुईज धंगेकर असा उल्लेख करत धंगेकरांना कमी लेखण्याचा प्रयत्न केला होता. या पोटनिवडणुकीत धंगेकर विजय झाल्यानंतर पुण्यात धिस इज धंगेकर बॅनर लागले. आता याच पद्धतीनं कोल्हापुरात सुद्धा बॅनर लावून चंद्रकांत पाटील यांना डिवचण्यात आलाय. अवमान करणं, नेत्यांना चुकीच्या पद्धतीनं बोलणं हे त्यांचं आता काम झालेलं आहे. राज्यातल्या सत्तांतरानंतर बॅकफूटवर गेलेल्या मवियाच्या कार्यकर्त्यांचा कसबा विधानसभा पोटनिवडणुकीतील विजयानं आत्मविश्वास दुणावलाय. त्यातून भाजपला डिवचण्याची संधी सोडली जात नसल्याची बाब या बॅनरबाजीतून समोर आली आहे. एकीकडे कांद्याला भाव मिळत नसल्यानं शेतकरी संतप्त झालाय, हवालदिल झालाय. दुसरीकडे एकही भाजीपाल्याला भाव मिळत नसल्यानं शेतकरी मेटाकुटीला आलाय. अशातच नाशिकमध्ये शेतकऱ्याला कोथिंबीर फुकट वाटण्याची वेळ आली आहे. सरकारला जाग तरी केव्हा येणार हा सवाल शेतकरी विचारतो. नाशिकच्या दिंडोरी तालुक्यातल्या जोपूड गावातील संतोष बरकले या शेतकऱ्यानं कोथिंबीर आणि मेथीच्या जवळपास 1000 जोडी नाशिकच्या दिंडोरी नाका इथल्या एपीएमसी मार्केटमध्ये विक्रीसाठी आणल्या. मात्र प्रत्येक जोडीला केवळ ₹1 भाव मिळत असल्यानं हा शेतकरी निराश आणि हतबल झाला. मग याच नैराश्यातून व्यापाऱ्याला जोडी देण्यापेक्षा लोकांनाच ही भाजी मोफत वाटून देण्याचा त्यांनी निर्णय घेतला. अन्नदान करून पुण्य कमवू असं मनात ठरवून भर रस्त्यात उभं राहून कोथिंबीर आणि मेथीच्या जोड्या त्यांनी फुकट वाटल्या. ₹1 निलाव झाला, यांना फुकट वाटते देण्यापेक्षा त्यांना गरिबांना खाऊ द्या ना. शेतकरी बिचारे उगवतात, लहानची मोठी भाजी करतात, बिचाऱ्यांना काही भाव भेटत नाही आणि प्लीज काहीतरी भाव वाढवा. या कोथिंबीर आणि मेथीसाठी शेतकऱ्याला सुमारे ₹20,000 खर्च आला होता. बाजारात त्याला चांगला भाव मिळेल अशी त्याला आशा होती. मात्र कवडीमोल भाव मिळाल्यानं हा शेतकरी घरी परतत असताना केवळ निराशा आणि डोळ्यात अश्रू घेऊन परतला. त्यामुळे शेतकऱ्यांना आणखी किती दिवस रडावं लागणार हा प्रश्न विचारला जातोय. शेतकऱ्यांना शेतातून अधिक उत्पादन घेण्यासाठी चांगल्या प्रतीच्या खतांचा वापर करावा लागतो. सध्या महागाईच्या काळामध्ये खतांच्या किमती प्रचंड वाढल्या. यात पार्श्वभूमीवर शेतकऱ्यांना आता केंद्र सरकारनं एक मोठा दिलासा दिला. शेतीसाठी आवश्यक असणाऱ्या द्रव युरिया अर्थात DAP खताला मोदी सरकारनं मान्यता दिली आहे. कृषी मंत्रालयानं लिक्विड अर्थात द्रव युरिया म्हणजेच नॅनो DAP लॉन्च केले. याची किंमत सध्याच्या युरियाच्या निम्म्याहून कमी आहे. नॅनो DAP किमतीत स्वस्त आणि शेतकऱ्यांसाठी वापरायला सोयीस्कर असणार आहे. लिक्विड नॅनो DAP सहकारी क्षेत्रातील खत कंपनी इफ्क्यूनं विकसित केली आहे. नॅनो DAP पारंपरिक दाणेदार युरियापेक्षा वेगळा आहे. पंतप्रधान नरेंद्र मोदींच्या आत्मनिर्भर भारताच्या विजन अंतर्गत या नॅनो DAPचा शेतकऱ्यांना मोठा फायदा होणार आहे. आता एका DAP पोत्याच्या तुलनेत बाटलीच्या स्वरूपात उपलब्ध होणार आहे. या खतामुळे शेतकऱ्यांच्या खतावरचा खर्च कमी होण्याबरोबर पाणी, हवेचं प्रदूषण टळणार आहे. विशेष म्हणजे या खतांच्या वापरामुळे जमिनीचा पोत सुधारणार आहे.
राज्याच्या अनेक भागात सध्या उन्हाच्या झळा जाणवत आहेत। रात्री गारवा आणि सकाळपासून घामाच्या धारा या विचित्र वातावरणामुळे अनेक जण आजारी पडत आहेत। आता शेतकरी आणि सर्वसामान्यांसाठी हवामान विभागानं एक नवा इशारा जारी केला। यंदा ऊन जरा जास्त आहे असं मार्चमध्ये म्हणण्याची वेळ आली आहे। मार्चमध्ये 4 दिवस पावसाचा इशारा हवामान विभागानं दिलाय। कमी दाबाचा क्षेत्र तयार होत असल्यानं राज्यातील 6 मार्चपर्यंत पावसाचा अंदाज हवामान खात्यानं वर्तवलाय। उत्तर महाराष्ट्र विदर्भात पावसाचा इशारा हवामान विभागानं दिलाय। मराठवाड्यातल्या तापमानात विशेष घट होत नसल्यानं सरासरीपेक्षा 2 ते 3 अंश सेल्सिअसनं तापमानात वाढ होण्याची शक्यता आहे। त्यामुळे तिथं अतिशय कमी प्रमाणात पाऊस होण्याचा अंदाज आहे। आधीच शेतमालाला भाव नसल्यानं शेतकरी संकटात आहे। त्यामुळे संभाव्य पावसाचा इशारा लक्षात घेऊन शेतकऱ्यांनी पिकाची काळजी घेणं गरजेचं आहे। त्यामुळे पावसामुळे होणारं संभाव्य नुकसान टाळता येईल। कोल्हापुरात जुन्या पेन्शनसाठी जिल्हाधिकारी कार्यालयावरती मोर्चा धडकला। काँग्रेस आमदार सतेज पाटील यांच्या नेतृत्वाखाली हा मोर्चा काढण्यात आला। या मोर्चामध्ये शेकडो शासकीय निमशासकीय कर्मचारी मोठ्या संख्येने सहभागी झाले। यावेळी राज्य सरकारला इशारा देण्यात आला। शिक्षक, शासकीय कर्मचाऱ्यांचं आणि अधिकाऱ्यांचं एकच मिशन जुनी पेन्शन हे दाखवून देण्यासाठी आमदार सतेज पाटील यांच्या नेतृत्वात कोल्हापुरातल्या गांधी मैदानातून जिल्हाधिकारी कार्यालयावर मोर्चा काढण्यात आला। यावेळी शेकडो कर्मचारी आणि त्यांचे कुटुंबीय सुद्धा एकवटले। नका करू जुन्या पेन्शनची बेरीज, नाहीतर आणू सत्ताधाऱ्यांना जेरीस, अशा विविध आशयाच्या विविध लक्षवेधी फलकांनी यावेळी सगळ्यांचं लक्ष वेधून घेतलं। नवी पेन्शन त्यांच्या हिताची नाही, त्यांना जुन्या पेन्शनमुळे दिलासा मिळणार आहे। त्यामुळे येत्या अर्थसंकल्पात जुन्या पेन्शन योजनेबाबत घोषणा करण्यात यावी अशी मागणी सतेज पाटील यांनी केली आहे। आणि म्हणून महाराष्ट्र राज्यानं देखील सकारात्मक भूमिका घ्यावी अशी आमची अपेक्षा आहे। याच मागणीसंदर्भात 14 मार्चपासून सुरू होणाऱ्या कर्मचाऱ्यांच्या कामबंद आंदोलनाला काँग्रेसचा पाठिंबा असल्याचं पाटील यांनी जाहीर केलंय। त्यामुळे सरकार याबाबत काय निर्णय घेतं याकडे सगळ्यांचं लक्ष लागलंय। पंढरपूरच्या विठ्ठल रुक्मिणी मंदिरामध्ये सजावट केलेल्या 1 टन द्राक्षाची काल चोरी झाली। हे द्राक्ष कुणी नेले याचा थांगपत्ता लागलेला नसताना नाशिकच्या सप्तशृंगी देवी मंदिरामध्ये चोरट्यांनी दानपेटीवर डल्ला मारलाय। त्यामुळे राज्यातल्या मोठ्या देवस्थानांमध्ये चाललंय तरी काय हा प्रश्न उपस्थित होतोय। 3.5 शक्तिपीठांपैकी अर्धपीठ असलेलं आणि लाखो भाविकांचे श्रद्धास्थान म्हणजे वणीची सप्तशृंगी देवी। राज्यभरातूनच नाही तर देशभरातून लाखो भाविक देवीच्या दर्शनासाठी गडावर येतात। यावेळी भाविक वस्तू, रोख रक्कम आणि दागिन्यांच्या स्वरूपात देणगी देत असतात। मात्र देवीच्या याच दानपेटीवर चोरट्यांनी डल्ला मारल्याचा प्रकार समोर आलाय। दानपेटीत भाविकांनी टाकलेल्या अनेक नोटा जळलेल्या अवस्थेत आढळून आल्या। चोरट्यांनी मंदिरात असलेल्या सीसीटीव्ही कॅमेऱ्याला चुना लावत ही चोरी केली आहे। चोरीची ही घटना 13 फेब्रुवारीची आहे। मात्र 20 दिवसांनंतरही याबद्दल कोणाला कल्पना नसल्यानं आश्चर्य व्यक्त होत आहे। सुरक्षा रक्षक आणि सीसीटीव्ही असतानाही ही चोरी झाली कशी? त्यामुळे सप्तशृंगी गडावरच्या सुरक्षेवर प्रश्नचिन्ह उपस्थित झालंय। यवतमाळच्या रस्त्यावर आज सुनामी आल्यासारखं चित्र दिसून आलं। यवतमाळच्या स्त्रियांसाठी अत्यंत जिव्हाळ्याचा विषय असलेला अमृत योजनेचा फज्जा उडाल्याचं चित्र समोर आलं। या अमृत योजनेची पाईपलाईन माइंदे चौक रोडवर आज सकाळी फुटली। या पाईपलाईन मधल्या पाण्याचा वेग इतका प्रचंड होता की रस्ता अक्षरशः उखडला गेला। रस्ता उखडून पाण्याचा मोठा प्रवाह रस्त्यावर आला। यावेळी रस्त्यावरून बाईकनं जाणारी तरुणी जखमी झाली असून तिच्यावर उपचार सुरू आहेत। या पाण्याच्या प्रवाहामुळे इथं असलेल्या लोकांमध्ये घबराटीचं वातावरण निर्माण झालं। एकूणच या घटनेमुळे रस्त्यावर सुनामी आल्याचा अनुभव यवतमाळकरांनी घेतला। चंद्रपुरात भरधाव वेगाचा अक्षरशः कहर पाहायला मिळाला। भरधाव वेगातील कारचं नियंत्रण सुटल्यानं या कारचा अपघात झाला। काळजाचा ठोका चुकवणाऱ्या या अपघातामध्ये वाहन चालक जखमी झाला। चंद्रपुरातील वरोरा नाका चौकातल्या अपघाताचा हा थरार। भरधाव वेगातील या कार चालकानं थेट वरोरा नाका चौकातल्या बाळासाहेब ठाकरे उड्डाणपुलाच्या कठड्याला धडक दिली। या कारची ही धडक इतकी जबरदस्त होती की कठड्याचा काही भाग रस्त्यावर कोसळला। या कारच्या धडकेनंतर आजूबाजूचे लोक घटनास्थळी जमा झाले। त्यांनी या धडकेत जखमी झालेल्या वाहन चालकाला रुग्णालयात दाखल केलं। या कारच्या मागून येत असलेल्या एका दुसऱ्या वाहनाच्या फ्रंट कॅमेऱ्यात हा अपघात कैद झालाय। जुन्नरमध्ये बिबट्याची प्रचंड दहशत पसरली आहे। झुंडीनं वावरत असलेल्या या बिबट्यांमुळे नागरिक भयभीत झालेत। बिबट्यांना जेरबंद करण्याची मागणी जुन्नरमधल्या नागरिकांकडून केली जाते। जुन्नर तालुक्यातल्या ओतूर जवळच्या ठिकेकर वाडीतलं हे दृश्य। इथल्या राजू अंगद लोणकर यांच्या घराच्या अंगणात 1-2 नाही तर तब्बल 3 बिबट्यांचा वावर सीसीटीव्हीत कैद झालाय। भक्ष्याच्या शोधात हे 3 बिबटे या घराच्या अंगणात वावरत होते। सुरुवातीला रस्त्यावरून ते थेट घराच्या अंगणात शिरले। काहीतरी आवाज झाल्यानं त्यातील 2 बिबट्यांनी धूम ठोकल्याचं सीसीटीव्हीत कैद झालंय। जुन्नरमध्ये आज बिबटे झुंडीनं फिरत असल्यानं नागरिक दहशतीत आहेत। अभिनेत्री तुनिशा शर्मा आत्महत्या प्रकरणी शिजान खानला जामीन मिळालाय। तब्बल 2 महिन्याच्या नंतर शिजान खानला जामीन मिळाला। 1 लाख रुपयांच्या जात मुचलक्यावर त्याला हा जामीन मंजूर करण्यात आला। छोट्या पडद्यावरील अलीबाबा, दास्तान ए काबूल या मालिकेतील अभिनेत्री तुनिशा शर्मानं 24 डिसेंबरला गळफास घेऊन आत्महत्या केली होती।
त्यानंतर तुनिशाच्या आईनं शिजान खानवर गंभीर आरोप करत पोलिसात तक्रार दाखल केली। त्यानंतर तुनिशाला आत्महत्येला प्रवृत्त केल्याच्या आरोपावरून पोलिसांनी शिजानला अटक केली होती। तेव्हापासून शिजान खान तुरुंगात होता। अनेक वेळा त्याचा जामीन नामंजूर करण्यात आला, मात्र आज झालेल्या सुनावणीत न्यायालयानं अभिनेत्याला जामीन मंजूर केलाय। बहुत खुशी हो रही है। सिस्टम पे पूरा भरोसा था, डे 1 से था, हमने कभी डाउट नहीं किया था। 1 लाख रुपयांच्या जातमुचलक्यावर शिजान खानला जामीन मंजूर करण्यात आला असून त्याला आता पासपोर्ट जमा करण्याचे आदेश देण्यात आले। भारताचा स्टार क्रिकेटर विराट कोहली आपली पत्नी अनुष्का शर्मा हिच्यासह उज्जैनच्या महाकालेश्वर मंदिरामध्ये तो पूजेला गेला। कसोटी सामन्यापूर्वी क्रिकेटर के.एल. राहुल आणि अक्षर पटेल यांनी सुद्धा आपल्या पत्नींसोबत महाकालेश्वर मंदिरामध्ये दर्शन घेतलं होतं। बॉर्डर गावस्कर ट्रॉफीच्या तिसऱ्या सामन्यात भारताचा ऑस्ट्रेलियानं दारुण पराभव केला। तिसऱ्या दिवशीच ऑस्ट्रेलियानं भारतावर 9 विकेट्सनं विजय मिळवला आणि मालिकेत 2-1नं पिछाडी भरून काढली। सामन्यादरम्यान विराट कोहलीसह इतर फलंदाज काही खास कमाल दाखवू शकले नाहीत, तेव्हा भारतीय संघावर बरीच टीका होतीये। अशातच विराट कोहली आपली पत्नी अनुष्का शर्मासह उज्जैनच्या महाकालेश्वराच्या दर्शनासाठी भल्या पहाटे पोहोचला। 4 वाजता भस्मारतीमध्ये तो सहभागी झाला। त्यानंतर त्यांनी मंदिराच्या गर्भगृहात जाऊन पंचामृत पूजन अभिषेक केला। भोलेनाथाच्या भक्तीत लीन झालेला विराट अनुष्काचा व्हिडिओ सोशल मीडियावर प्रचंड व्हायरल होतोय। दर्शनासाठी दोघांनीही पारंपरिक लुक केला होता। कोकणात शिमगोत्सवाची सध्या धूम सुरू झाली असून देवी देवतांच्या पालख्या भाविकांच्या भेटीला येत आहेत, त्यामुळे कोकणातलं वातावरण भक्तिमय झालं। रत्नागिरी जिल्ह्यातील वनंद गावचे ग्रामदैवत असलेली माता पद्मावती देवीची पालखी दापोलीवासियांच्या भेटीला आली होती। पारंपरिक वाद्य आणि ढोलताशांच्या गजरात या पालखीचं आगमन झालं। पद्मावती देवीच्या दर्शनासाठी भाविक मोठ्या प्रमाणात गर्दी करतायत। पद्मावती देवीची पालखी संपूर्ण बाजारपेठेत भक्तांच्या भेटीला जाते। दापोली शहरातल्या अनेक व्यापाऱ्यांनी पद्मावती देवीच्या पालखीची पूजा केली। पद्मावती देवीची पालखी बाजारपेठेत नाचवण्याची अनेक वर्षांची परंपरा आहे। तर रत्नागिरीच्या मंडणगड तालुक्यातल्या शिमगोत्सवाचा उत्साह शिगेला पोहोचलाय। गोकुळ गावातल्या ग्रामदैवताच्या पालखीचं ग्रामस्थांनी दर्शन घेतलं। यावेळी शाळेतील विद्यार्थी सुद्धा पालखी सोहळ्यात मोठ्या संख्येनं सहभागी झाले। तर या होत्या राज्यातल्या, देशातल्या आणि जगभरातल्या महत्त्वाच्या बातम्या, 100% बातम्या। आमचं हे ब्रेकलेस आणि ब्रेथलेस बुलेटिन तुम्हाला कसं वाटतंय जरूर कळवा। यासोबत बुलेटिनमध्ये आपण इथेच थांबतोय। ताज्या घडामोडींसाठी बघत रहा न्यूज 18 लोकमत।